नमस्कार, मी जयेशा खेडकर। ह्या वर्षी आम्ही गोइंग टुरिझम बरोबर गोवर्धन परिक्रमा केली। गोइंग टुरिझमचे CEO केदार जोशी यांच्याबरोबर हा पहिलाच अनुभव होता व तो खूप छान होता। आम्ही वृंदावन, काशी, अयोध्या, प्रयागराज, अगदी नैमिषारण्य प्रयागराज पर्यंत आमचा प्रवास हा खूप छान आणि सुरक्षित झाला। सर्वांची काळजी घेणारे कॅप्टन वैजू, सर्वांची जेवणाची व्यवस्था पाहणारे मधु मामा यांचे खूप धन्यवाद। त्यांनी खूपच छान नियोजन केलेलं आणि आमचा 30 जणांचा ग्रुप होता, पण असं एक फॅमिली सारखं आम्ही राहत होतो। सर्वांचं खेळीमेळीचं वातावरण, पहिलाच प्रवास त्यांच्यावर असला तरी गोइंग टुरिझम बरोबर खूपच छान त्यांचं नियोजन, खूप शिस्तबद्ध आणि खूपच आरामदायी प्रवास होता। सगळ्यात एक खूप छान आठवण अयोध्येची। अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचं दर्शन तर एवढं छान झालं, असं वाटलं नव्हतं की इतक्या पटकन आणि छान दर्शन होईल। तो अनुभव खूपच अविस्मरणीय होता, कधीही विसरू शकत नाही। काशी विश्वेश्वराचं दर्शन, प्रयागराजचं त्रिवेणी संगम, नैमिषारण्य, खूपच इतके अनुभव होते ना। आणि वृंदावन मथुरामध्ये तर असं वाटलं की आपण तो काळ अनुभवतो की काय। गोकुळ शिवाय बरसाणामध्ये पूर्ण प्रेम मंदिर, इतकी छान छान ठिकाणं आम्ही पाहिली, अनुभवली। तिथे गेल्यावर असं वाटत होतं की खरंच आपण देवभूमीमध्ये आलोय। तो अनुभव खूपच छान होता। याबद्दल केदार जोशींचे खूप खूप धन्यवाद। वृंदावन मध्ये आमचं शेवडे गुरुजींचं रोज निरूपण असायचं, तेही खूप छान असायचं। त्याच्यात बरोबर आमचं अंतराच्या आवाजातलं सुरेख गाणं, पुन्हा पुडकर भाऊंचं माऊथ ऑर्गन, आम्ही तिथे साजरा केलेला राधिकाचा बर्थडे, खूपच इतक्या गोड आठवणी आहेत ना सगळ्या, की खूप छान वाटलं। असं वाटलंच नाही की आम्ही वेगवेगळ्या ठिकाणाहून आलोय, कोणी पुण्याचे होते, कोणी मुंबईचे, कोणी नागपूरवरून आलेले, पण सगळे एक फॅमिली सारखे राहत होते। तो अनुभव खूप छान होता आणि गौतम बरोबर मला पुन्हा जायला आवडेल आणि मी जाते नोव्हेंबरला नर्मदा परिक्रमेला। तुम्ही या अनुभव घ्या, खूप छान वाटेल, एकदा पहा। आणि मी पुन्हा गोइंग टुरिझमचे CEO केदार जोशी यांना धन्यवाद देते, त्यांनी एवढा छान अनुभव दिल्याबद्दल। धन्यवाद।